पुसदमध्ये ना आज भयंकर पाऊस झाला. त्याच्यामुळे अक्षरशः दारामध्ये पूर आला. तर नमस्कार मित्रांनो, मी किरण आले आणखीन एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला. आमच्या पुसदमध्ये ना 2-3 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली वाटतं. तसं तर मला सकाळी उठल्यावरती समजलं की इतका बाहेर पूर आलेला आहे. खूपच वारं सुटलं होतं, गरजतसुद्धा होतं आणि पाऊस सुरू होता. उठून पाहते तर काय, ओढा आहे आमच्या घराच्या समोर, म्हणजेच नाला आहे, त्याला पाणी आलं होतं. सुरुवातीला त्या नाल्यातूनच फक्त पाणी वाहत होतं आणि एक 8 वाजले. त्यानंतर ते पाणी ते ओढा सोडून बाहेर आलं. दाराच्या समोरपर्यंत ते पाणी आलं होतं आणि इतक्या स्पीडने ते पाणी वाहत होतं. गेल्या वर्षीसुद्धा इथं पूर आला होता आणि तेव्हा आम्ही नेमकंच इथं नवीनच राहायला आलो होतो. तेव्हा काही माहीत नव्हतं की पूर इथे येतो वगैरे. पण आता यावर्षी सवय झालेली आहे, त्याच्यामुळे काही वाटलं नाही. आणि सकाळी उठून पाहते तर काय, खूपच पाऊस सुरू होता. आणि आमच्या इकडे ना आता म्हणजे हा पहिला पाऊस आहे म्हणायचं, जो पूर आलेला आहे. नाहीतर इतके दिवस आमच्या इथे एकही पूर आलेला नव्हता नदीला किंवा ओढ्यालासुद्धा असं पाणी जास्त आलं नव्हतं. त्याच्यामुळे यावेळेस आता हा छान पाऊस पडला आणि खूपच पाणी-पाणी झालं होतं. तसं पाणी तर सगळ्यांनाच पाऊस पाहिजे, कारण का उन्हाळ्यामध्ये नाहीतर इकडं बिलकुलच पाणी पुरत नाही. तर आम्ही बाहेर उठून पूर बघत होतो, पुराचं पाणी बघत होतो आणि जानूसुद्धा उठली होती आणि पाऊस असा बाहेर सुरू असला की जानूला कुठंच घेऊन जाता येत नव्हतं. त्याच्यामुळे तिचं चाललं होतं की आपण बाहेर जाऊयात का? तिला म्हटलं थोडंसं थांब, पाऊस थांबला की आपण मग बाहेर जाऊयात. कारण का इतका पूर आल्यावरती बाहेर जाणं काही शक्यच नाही. त्यामुळे ना आम्ही पुराचं पाणी बघत दारातच बसलो आणि बाहेर कुंड्या वगैरे झाडं लावलेली होती. असं वाटत होतं या पाण्याने हे सगळे वाहून जातात की काय, पण तसं काही झालं नाही. आणि इथे एक चांगली गोष्ट म्हणजे पुराचं पाणी जरी आलं तरी एक अर्ध्या तासात, 1 तासात हे पाणी सगळं काही निघून जातं आणि पुन्हा जैसे थे. आज तर माहिती आहे का, पूर इतका आला होता. सकाळी मला वाटतं एक 8-9 वाजेपर्यंत पुराचं पाणी होतं आणि त्यानंतर कडकडीत ऊन पडलं आणि हे जे सगळं आता पाणी-पाणी दिसतंय, हे इथे ऊन पडून हे सगळं काही कोरडं झालं होतं. त्याच्यामुळे आमच्या भागाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण का आमच्या इथे ना असा पाऊस पडला, की असा ऊन पडतं आणि सगळं काही कोरडं होऊन जातं. असं नाही की दिवसभरच पाऊस राहतो. तर छान थोड्या वेळानं ऊनसुद्धा पडलं होतं आणि हे बिलकुल पाणी इथं आता जेवढं आहे ते दिसत नव्हतं. आमच्या इथेच ना छोटंसं वांग्याच्या झाडाला एका चिमणीनं पिल्लू म्हणजे एक घरटं बांधलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकच छोटंसं पिल्लूसुद्धा आहे. आणि हे जे जेव्हा घरटं बांधलं होतं तेव्हापासून मी त्या घरट्यामध्ये बघते, म्हणजे लक्ष देत होते. तर त्याच्यात एक अंडं होतं आणि त्याच्यातून हे छान असं पिल्लूसुद्धा बाहेर आलं होतं. आणि मग मी काही दिवसांनी त्याच्यावरती छोटा पाऊस होता, जास्त पाऊस पडत नव्हता म्हणून मी एक कापडाचं घर बांधलं होतं, म्हणजे त्याला पाणी लागू नये म्हणून. पण आज इतका पाऊस झाला आणि थोड्या वेळानं माझ्या लक्षात आलं की अरे ते पिल्लू तिथंच आहे. त्याच्यामुळे यशने जाऊन बघितलं आणि त्याला घेऊन आला घरामध्ये. तर थंडीनं ते कुडकुडलं होतं. मग आम्ही त्याला एका कापसाच्या ह्याच्यामध्ये ठेवून दिलं, जेणेकरून त्याला ऊब भेटेल आणि ते शांत होईल. पण त्याची आई आणि ती दुसरी 2 चिमण्या होत्या, त्या येऊन खूपच तिथं चिवचिव करत होत्या. त्यांना त्यांचं पिल्लू कुठं गेलं ते समजतच नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की त्याला तिथेच नेऊन बांधायचं. म्हणून दीदीने एका बॉटललाच छोटंसं असं छिद्र केलं आणि त्याला ठेवायची जागा केली, जेणेकरून त्याला पाणी लागणार नाही आणि चिमण्यांनासुद्धा कळेल, त्या पक्ष्यांना कळेल की त्यांचं पिल्लूसुद्धा तिथंच आहे. आणि मग आता जिथे मी बॉटल बांधते ना, त्याच्या बाजूलाच त्याचं छोटंसं घरटं आहे. पण आता इतका पाऊस, पूर आला आहे म्हटलं, एवढ्या पावसानं ते घर काही चांगलं राहिलं नाही. सगळं ओलं झालं होतं. त्याच्यामुळं आम्ही त्या बॉटलमध्ये बांधलं, जेणेकरून त्या पक्ष्यांनाही कळावं की त्यांचं पिल्लू तिथं आहे. म्हणून कापडसुद्धा नीट करून घेतलं, म्हणजे त्याला पाणी लागणार नाही आणि तिथेच ठेवलं. मग त्या चिमण्यांना समजलं की तिथं पिल्लू आहे, त्याच्यामुळे त्यासुद्धा तिथेच जाऊन थोडा वेळ बसू लागल्या. तुमच्या इथे सुद्धा पावसामध्ये असे काही पक्षी जर अडकले तर नक्कीच तुम्ही त्यांना आसरा द्या, लक्ष द्या. आमच्या इथे खूपच पक्षी घरं बांधत असतात. आता बघूयात हे पिल्लूसुद्धा कधी एकदा मोठं होते आणि त्याचं उडून जातं. त्यानंतर आम्ही पाऊस थांबला होता आणि म्हणून आम्ही पूर बघायला गेलो होतो की किती पाणी आलं ते. बरंचसं पावसाचं पाणी आता उतरलं होतं. त्याच्यामुळं लहान मुलं वगैरे इकडं-तिकडं पाण्यामध्ये खेळत होते. आणि हे पावसाचा पूर जेव्हा येतो ना, तेव्हा इथे खूप सारे मासे, खेकडे आणि सापसुद्धा फिरत होता. मी मगाशी टेरेसवरती गेले होते, तेव्हा मला एक सापसुद्धा पाण्यातून पोहत-पोहत जाताना दिसला. त्यानंतर आम्ही येतानाच आमच्या इथंच एक काकींचं घर आहे, तिथेसुद्धा गेलो. तर हा आहे त्यांचा लकी म्हणून, कुत्र्याचं नाव आहे त्यांच्या.
आणि खूपच हुशार आहे. खूपच भुकत असतो. कोणीसुद्धा दारावरती आलं तर हा खूप म्हणजे खूप दंगा करतो. ह्या कुत्र्यामुळे आमची जानू आहे, यांच्यामुळे लगेच बाहेर कोणी आलं तर समजतं की बाहेर कोणी आले म्हणून. खूपच छान आहे हा लकी. तर ह्याला बघितलं आणि थोडंसं यांच्या इथे थांबले आणि त्याच्यानंतर पुन्हा घरी आले. कारण का आज दीदी गुरुचरित्राचं पारायणची सुरुवात करणार आहे. पौर्णिमा आहे आणि आजपासूनच पारायणला सुरुवात केल्यामुळं तिला एक 8 दिवस आता लसूण कांदा काहीच चालत नाही. त्याच्यामुळे मम्मीने अशीच भेंडीची भाजी बनवली होती. तेल टाकलं, त्याच्यामध्ये मिरची, भेंडी, हळद, मीठ आणि टोमॅटो टाकला. छान असं परतून घेतलं. खूप छान भाजी झाली होती. फक्त याच्यामध्ये लसूणच नव्हता. नाहीतर फोडणीमध्ये लसूण घातला, की भेंडीची भाजी छान तयार होते. तर आज आहे आपल्या भावा-बहिणींचा सण म्हणजेच राखी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि त्याच्यासाठी छान अशी मी तयार झाले होते. मम्मीची गुलाबी साडी घातली होती. ही साडी आमच्या मम्मीचं लग्न झाल्याच्या नंतर ही घेतली होती. आम्ही एकदम लहान-लहान होतो तेव्हाची ही साडी आहे आणि आज मी मम्मीला म्हटले मी तीच साडी घालणार आहे. त्याच्यामुळे मम्मीला मला छान साडी नेसवून दिली, छान आवरले आणि त्याच्यानंतर आम्ही राखी पौर्णिमा सेलिब्रेट केली. तर मी यशसाठी आज लाडू बनवले होते. तर छान लाडू त्याला खाऊ घातले. ओवाळून घेतलं त्याला. तर खूप नखरे मारत होता ओवाळताना ते. तरीसुद्धा त्याला हे केलं कारण का त्याला फोटो आणि व्हिडिओ काढल्यामुळे तो चिडत होता. म्हणून त्याचे वेगवेगळे एक्सप्रेशन चालले होते. त्याला म्हटलं, "अरे सरळ बघ रे." तर त्याला ओवाळून घेतलं आणि त्यानंतर त्याला राखी बांधली. माझा भाऊ तर खूप नखरेला आहे. तुमचा भाऊसुद्धा असेलच. कारण का हा सगळ्यात लहान आहे. परंतु उंचीला मात्र खूप मोठा झाला आहे. कारण का तोच मोठा भाऊ वाटतो आणि आम्ही लहान बहिणी वाटतो. पण खूपच आगाऊपणा करत असतो. तरीसुद्धा प्रत्येकालाच भाऊ हा असावाच. कारण का आपण त्याच्याशी भांडू शकतो. आमचा तर असा एकही दिवस जात नाही की आम्ही भांडत नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकालाच भाऊ हा असावाच. कारण का भावा-बहिणीचं नातं हे वेगळंच असतं. त्यामुळं मी मला स्वतःला खूप नशीबवान समजते कारण का असा गुणी भाऊ मला भेटलेला आहे आणि त्याच्यामुळंच आमचा अख्खा दिवस असा छान जातो कारण का तो भांडला नाही तर मला असं दिवस झाला आहे असं वाटतच नाही. त्याच्यामुळे आम्हीसुद्धा छान असं रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आणि त्याच्यानंतर खूप सारे फोटो काढले. तर आजचा दिवस तर सकाळी डोळे उघडल्या उघडल्या खूप सारा पूर आला होता. त्याच्यानंतर दिवसभर ऊन पडलं आणि राखी पौर्णिमा सेलिब्रेट केली. तर आजचा हा पुसदमधला पूर आणि हे आमचं छोटंसं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच आमच्या विदर्भातले आमच्या पुसदमधले नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर मला कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.